नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कराळे डी.आर. आणि आपले हे कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला आतापर्यंत मी हवामानाचे वातावरणामध्ये जे काही बदल होतो असतो त्याबद्दलची मी वेळोवेळी तुम्हाला माहिती देत गेलेलो आहे. आणि त्याच अनुषंगाने काल 4 जून पासून आपल्या राज्यामध्ये सांगितल्याप्रमाणे बहुतांश ठिकाणी चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस सुद्धा पडलेला आहे व काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहून आज 5 जूनला सुद्धा आज दिवसभर थोडस तापमानामध्ये दमटपणा अशा पद्धतीचा आपल्याला अनुभव मिळणार आहे. परंतु संध्याकाळी 6च्या नंतर परत एकदा वातावरणामध्ये बदल होऊन या पावसाला सुरुवात होणार आहे. हा पाऊस पूर्व मोसमी असल्या कारणानं शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये. पेरणी केव्हा करायची, पेरणी योग्य पाऊस केव्हा पडणार आहे ते मी या संदेशद्वारे तुम्हाला सांगणारच आहे. तत्पूर्वी आज, उद्या आणि परवा म्हणजे आज मागील 4 तारखेपासून हा पाऊस किती दिवस समोर पडणार आहे त्याबद्दलचं विशेष म्हणजे माहिती तुम्हाला या संदेशद्वारे आज देणार आहे. आज 5 जून आणि सायंकाळी आपल्याकडे हे जे काही पाऊस आहे हा पाऊस परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अल्प प्रमाणामध्ये पडणार आहे. तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस आज सायंकाळी काही ठिकाणी पडणार आहे. परंतु या पावसाची जी तीव्रता आहे ती 6-7 तारखेला अजून जास्त वाढणार आहे. 6 तारखेला सुद्धा काही ठिकाणी काही भागामध्ये जसे की जो पश्चिम किनारपट्टी आहे, पश्चिम भाग, पश्चिम महाराष्ट्र जो आहे, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कराड या परिसरामध्ये हा पडणार आहे. तसंच बीड जिल्ह्यामध्ये 6 तारखेला हा पाऊस होणार आहे. परंतु 7 आणि 8 तारखेला या पावसाची व्याप्ती वाढणार आहे. कारण 8 तारखेला मागेही मी तुम्हाला यापूर्वीच्या संदेशमध्ये सांगितलं होतं की 8 जून पर्यंत मान्सून आपल्याकडे येणार आहे. मान्सूनची जी काही पावसाची जी आपण प्रतीक्षा बघत होतो तो मान्सूनचा पाऊस येणाऱ्या 8 जून नंतर आपल्या राज्यामध्ये सर्वदूर या पावसाची 15 तारखेपर्यंत मजल राहणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा पाऊस 7 आणि 8 तारखेला आपल्या मान्सून स्वरूपामध्ये आपल्या राज्यामध्ये सर्वदूर पडण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात 7 आणि 8 तारखेला हा पाऊस सांगली, सातारा, सोलापूरचा जो भाग आहे त्या भागामध्ये 8 तारखेला सर्वदूर आणि चांगला पडणार आहे. खानदेशमध्ये सुद्धा हा पाऊस 8 तारखेला धुळे, चाळीसगाव, नंदुरबार, साक्री, अमळनेर, यावल, पाचोरा या भागामध्ये हा पाऊस होणार आहे. तसंच विदर्भाचा जो पूर्व भाग आहे जसं की नागपूर आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे, नेर आहे, आर्वी आहे, या भागामध्ये 8 आणि 9 तारखेला हा पाऊस जोरदार बरसणार आहे. तसंच 7 तारखेला हा पावसाची तीव्रता सर्वात जास्त पूर्व विदर्भामध्ये तर राहणारच आहे. परंतु त्याच लागोपाठ बुलढाणा असेल, लोणार असेल, वाशिम, मेहकर या भागामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे. तसंच काही जो सिंदखेड राजा, देऊळगाव राजा याच्यामधला जो काही भाग आहे, साखर खेरड्यामधले जे काही आशिष वायाळ नावाची व्यक्ती आहे त्या व्यक्तींचं वारंवार पावसाबद्दलची आणि या वातावरणाबद्दलची चौकशी होत असल्या कारणानं आशिष भाऊला सांगू इच्छितो की आपला साखरखेर्डा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये जे भौगोलिक परिस्थितीमध्ये काही पट्टा जो असतो तो पावसापासून सुटलेला असतो. तुमच्या आजूबाजूला पाऊस पडतो परंतु तेवढ्या परिसरामध्ये अत्यल्प पावसाचं प्रमाण राहतं. परंतु येणाऱ्या 7 आणि 8 तारखेला आपल्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. तसंच जो काही मनमाड आहे त्या परिसरामध्ये सुद्धा 7 आणि 8 तारखेला हा पाऊस होईल. अहिल्यानगर मध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे. अहिल्यानगर आहे, संगमनेर आहे, श्रीरामपूर आहे, या परिसरामध्ये हा पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगर मध्ये 8 तारखेला हा सर्वात चांगला पाऊस होणार आहे. पैठण आहे, गंगापूर आहे, सिल्लोड आहे, कन्नड आहे, या भागामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे. आता बरेचसे गावांचे नाव वगैरे घेणं जरासं अवघड होणार आहे कारण हा मोसमी पाऊस असल्या कारणानं काही 70 ते 80% या भागामध्ये हा पाऊस पडणार आहे व काही ठिकाणी तुरळक आज नाही पडला तर उद्या पडेल, उद्या नाही पडला तर परवा पडेल, अशा पद्धतीचं हा पाऊस. पण निश्चितच
येणाऱ्या 15-16 तारखेपर्यंत हा पाऊस होणार आहे. त्यातल्या त्यात जे रवींद्रजी आहेत सोलापूर पासून माळशिरस जे आहे या ठिकाणी सुद्धा हा पाऊस 8 आणि 10 तारखेला फार जोरदार होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंना हा संदेश थोडक्यामध्ये यासाठी महत्वाचा आहे, कारण ज्या शेतकऱ्यांना हळद पीक घ्यायचं आहे, कापूस पीक घ्यायचं आहे, त्या शेतकऱ्यांनी येणाऱ्या 2 दिवसामध्ये धूळ पेरणीही करण्यासाठी योग्य असं वातावरण आहे आणि हळद लागवडीसाठी सुद्धा आताचं हे पोषक वातावरण आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, पावसाच्या बद्दल आणि मान्सूनच्या बद्दल जी काही आतापर्यंत माहिती दिली होती ती तुम्हाला आतापर्यंत जी सत्यता आहे त्यातल्या त्यात हे जे मी तुम्हाला थोडेस शॉर्ट देते, कारण मी टेक्स्ट मेसेज माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला देत असतो का फेब्रुवारी महिन्यातला हा टेक्स्ट मेसेज आहे. याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की मान्सूनचं आगमन आपल्याकडे 8 जूनच्या नंतर होणार आहे आणि शक्यतो सर्वांच्याच मते सर्वच लोक बहुतांश 80% लोकांचं मत होतं की मान्सून 16 तारखेच्या नंतर येणार आहे, 20 तारखेच्या नंतर येणार आहे, मान्सून लांबलेला आहे. परंतु मी माझ्या ज्या काही अभ्यासावर आणि ज्या काही गोष्टीवर अटळ होतो ती गोष्ट आज साध्य होत आहे याचा मला आनंद आहे, कारण शेतकऱ्यांना योग्य दिशा आणि योग्य माहिती देण्यासाठी मी जे प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नाला ईश्वर त्याला एक साथ देत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि यापुढेही मी तुम्हाला योग्य वेळी योग्य संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहील. हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचा. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या हवामानाचा अचूक अंदाजा फक्त कराळे 999 या चॅनलवरच आपल्याला पाहायला मिळेल.